नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आजचा जो इंटरव्ह्यू आहे हा खूप खास असणार आहे कारण तो तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दैनंदिनीतला विषय आहे. अ, तो म्हणजे असा की मानव आणि प्राणी यांच्यामधला जो संघर्ष आहे हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे आणि त्यामुळे हा संघर्ष आता डॉग बाईट्सच्या ज्या घटना आजकाल वाढलेल्या आहेत त्यामुळे तो टोकाला जातोय की काय असं वाटायला लागलेलं आहे. अर्थात ज्यांना डॉग बाईट्स होतात किंवा ज्यांच्या घरात कोणाला तरी होतात, लहान मुलांना स्पेशली झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या वेदना आपण अजिबात इमॅजिन सुद्धा करू शकत नाही, इतक्या जास्त तीव्र असतात. आणि यामुळे कदाचित हा पाळीव प्राण्यांबद्दलचा गैरसमज वाढतो किंवा जे स्ट्रे डॉग्स असतात किंवा जे रस्त्यावर राहणारे प्राणी असतात, त्यांच्याबद्दलचा सुद्धा गैरसमज माणसांमध्ये वाढताना दिसतोय आणि यातून काय होतंय की अ, आपण माणूस म्हणून जे रिएक्ट करतोय प्राण्यांसाठी त्या रिएक्शनमुळे सुद्धा बराच फरक पडतोय. तर या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्याकडे आज स्टुडिओमध्ये एक्सपर्ट आहेत. शरण्या शेट्टी ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट आहेत. गेल्या 21 वर्षांपासून फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभर त्यांचं काम आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि अगदी तुमच्या माझ्या मनातले प्रश्न मी घेऊन आलेली आहे आणि तुम्हालाही काही तुमच्याही काही कमेंट्स असतील किंवा तुमचे काही अनुभव असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. तर स्वागत करूयात शरण्या शेट्टी मॅडम यांचं. थँक्यू. मॅडम मी थेट मुद्द्याला हात घालते. प्राणीप्रेम म्हणजे काय? ॲनिमल लव्हर असणं म्हणजे तुमच्या मते काय? प्राणीप्रेम, ॲनिमल लव्हर मला लहानपणापासून प्राणी आवडलेत नेहमी. पण प्राणीप्रेम म्हणजे एक असं समजायला पाहिजे आपल्याला सगळ्यांनी, माणूस असेल की प्राणी असेल, आपल्याला किती द्यायचा, किती करायचा आणि किती थांबवायचा. हो. म्हणजे किती जाऊ द्यायचा आणि किती पकडून ठेवायचा ते कळायला पाहिजे. कारण प्राण्यांना आपली गरज नाही. आपण त्यांना सवय लावतो आणि मग त्यांना थुटकारतो. अनेक जणांना प्राण्यांबद्दल प्रेम असतं, पण ते प्राण्याची एका जीवाची जबाबदारी घ्यायची म्हणजे अगदी खायचं काम नाहीये. तर तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण होता, की तुम्हाला इतक्या सगळ्या प्राण्यांची जबाबदारी घ्यावी वाटली, एक ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट व्हावं वाटलं आणि काहीच दिवसात तुम्ही शेल्टर सुद्धा ओपन करताय. तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातला असा कोणता क्षण होता? हे लहानपणापासून नेहमीच आवड होतं. म्हणजे मला सुरुवात करावं नाही वाटलं, की लागलं. ते बस आपोआप झालं ते. फक्त आवड होती म्हणून मी 1-2 घेऊन आले. मग आयुष्यात काही डिसिजन्स असतात ना, की 1 किंवा 2 किंवा 10 जास्तीत जास्त 10. त्यानंतर आपल्याला ते डिसिजनचं यू टर्न नसतं. म्हणजे पुढे चालत जावं लागतं. तर ते नॅचरली झालं. ते कधीच जास्त मेहनत नाही करावं लागलं. गेल्या 21 वर्षात आजपर्यंत तुम्ही खूप सगळ्या प्राण्यांना वाचवलं असेल, खूप वेगवेगळ्या प्राण्यांचे जीव वाचवले असतील, रेस्क्यू केलं असेल. तर एखादा थरारक रेस्क्यू ज्याचा अनुभव तुम्हाला कधीच विसरता येणार नाही? रेस्क्यूज भरपूर झालेत शिवानी. असं तुम्ही विचारलं ना, मी एक पॉइंट नाही करू शकणार. पण एक असं इन्सिडेंट आहे आणि एक असं केस आहे, जे मला खूप जवळचं राहील आणि मी कधीच विसरू शकणार नाही. कारण तो आता माझ्या घरी आहे, माझा बाळ आहे. होप म्हणून माझा एक डॉग आहे. त्याला कसारामध्ये त्याच्यावर ऍसिड फेकलेला त्याच्यावर. बापरे! कारण आणि रिझन काय, तो आमच्या घराच्या पत्र्यावर झोपायचा. तो जेव्हा शेल्टरला आला तर मला असंच कॉल आलेला की मॅम ऐसे आया हुआ है आपका सारा से उस पे ऍसिड फेका. मला असं वाटलं ठीक आहे, थोडं जळालं असेल. मग शेल्टरला जेव्हा आले तर तो ओटी रूम मध्ये ठेवलेला. जेव्हा मी ओटी रूम कडे जात होती, असं म्हणजे टक 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 असा आवाज येऊ लागला. तर मला तरी आपण जास्त विचार करत नाही की काय येतंय. जेव्हा ओटी रूम मध्ये पोहोचलो तर पाहिलं त्याचे पुढचे सगळे पाय जळाले, त्याचं डोकं जळालेलं, कान जळालेलं, तरी तो 2 हाडांवर चालत होता. बापरे! आणि इतकं अत्यंत दुःख आणि इतकं मॅगेट्स खात होते त्याला, अक्षरशः ब्लिडिंग होत होतं, कान अख्खं, ब्रेन त्याचा आतनं आम्हाला दिसत होता. म्हणजे ते क्षण मी कधीच विसरणार नाही. तेव्हा त्यांनी जे मला जसं पाहिला किंवा जसं त्यांनी मला बघून रिॲक्ट केलं, तेवढं दुःख होताना पण त्याच क्षणीला मला असं वाटलं की नाही, तो आता माझा आहे, मी त्याच्यासाठी काही लागलं तरी करीन, पण त्याला वाचवणार आहे. तर आता त्याला 8-9 वर्ष झाले. आता तो माझ्या घरी आहे, माझा पोरगा आहे, तो माझा होप आहे तो. वॉव! ग्रेट. त्याचं नाव पण तुम्ही तसंच होप हे ठेवलेलं आहे, की आयुष्यातला होप आहे तो. नाही, जगण्याचं जे इच्छा आहे ना, तुम्ही त्याच्याकडनं शिका. आता पण पुढचे 2 पाय नाहीये त्याला, तरी अख्खं वॉकला जातो. माझे दुसरे 2 डॉग्स आहेत, त्यांच्याबरोबर खेळतो. अगदी सुदृढ आहे. एकदम छान राहतो.
आणखीन एक जो सतत भेडसावणारा प्रश्न आहे सर्वसामान्यांना म्हणजे, की रस्त्यावरचे कुत्रे किंवा जखमी प्राणी किंवा दुर्लक्षित प्राणी आपल्या आजूबाजूला खूप असतात. आपण खूप बघतो. पण त्यातलेच काही चवताळतात किंवा चावतात. तर लहान मुलांना कुत्र्यांनी चावल्याच्या घटना तर आपण बातम्यांमध्ये बघितल्याच असतील. कुत्रा चावल्यानंतर त्या व्यक्तीची अवस्था खूप वाईट होते आणि तो इलाज करण्याचा जो टायमिंग असतो, तो सुद्धा खूप कमी टायमिंग असतो आणि त्यामध्ये सगळ्यांनाच इलाज मिळेल असं शक्य होत नाही. तर हा संघर्ष कसा थांबवता येईल असं तुम्हाला वाटतं? हे बघा, हे सगळं मी असं कधीच बोलणार नाही, ॲनिमल लव्हर आहे म्हणून मी हे कधीच असं नाही सांगणार, की डॉग्स काही चावत नाही, तुम्हीच हे करता, कधीच सांगणार नाही. माझा मुलगा पण छोटा होता, जेव्हा क्लासला किंवा सायकलमध्ये जायचं, मला भीती वाटायची. हं. दॅट इज नॅचरल. बट हे जे डॉग्सची संख्या, हे सगळं इश्यूज आपल्याला सॉर्ट करायला सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, संख्यावर कंट्रोल. राइट. आणि संख्यावर कंट्रोल कोण आणणार आहे? गव्हर्नमेंटकडनं. एबीसी प्रोग्राम्स बरोबर करत गेलो, वॅक्सिनेट केला, न्यूटर केला. डॉग्स न्यूटर केल्याने कमीत कमी 60 ते 70% शांत होतात. आणि डॉग्स आणि ह्युमन कॉन्फ्लिक्ट जे आहे ना, ते नेहमीच राहणार आहे. कारण आपल्या 100 पैकी 80 लोकांना डॉग्स आवडत नाही. हो. राइट. मग ते लोकं काही पण झालं, जर डॉग पुढे पण बसला, जसं आता होपचं स्टोरी सांगितलं. डॉग फक्त शांततेत पुढे पण बसलाय, तर ते त्याला दगड मारतील, हड करून. म्हणजे आणि तुम्ही झोपात ना, तुम्हाला कोणी दचकवून उठवला, तर हं. तुम्ही पण घाबरतात. हो. त्यानंतर रिएक्शन तुमचं येतच. तर दॅट इज ऑल नॅचरल. जाताना आपणच पाहिलं किती केसेस होतात, की लोकं दगड मारून जातात, पाय मारून जातात. शाळेतली मुलं पण शाळेतनं येताना बाटल्या फिरवतात, बाटल्यांनी फटके मारतात. का करायचे? आणि लहानपणाचं माणसं पण एवढंच ब्लेम केला पाहिजे जेवढं डॉग्सला आपण करतो. हं. कारण मी हे सांगत नाही की माणूस चूक करत नाही. हे रिएक्शन एक काहीतरी त्यांच्यावर घडलेलं म्हणूनच येतो. बरोबर. मग हे सगळं कॉन्फ्लिक्ट आपल्याला कंट्रोल करण्यासाठी डॉग्स एबीसी प्रोग्राम एकच सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असायला हो. पाहिजे. बाकी व्हॅक्सिनेशन हे करा ना आणि एबीसी केल्याने शांत होतात. हे सगळं जे प्रॉब्लेम्स निर्माण होतंय ना, ते खूप कंट्रोलमध्ये येईल. नक्कीच. जसं तुम्ही आता ना उल्लेख केलात उत्तर देताना, की अनेक लहान मुलं बॉटल फेकून मारणार, दगड मारणार किंवा काडी मारणार डॉग्सला वगैरे, जे स्ट्रे डॉग्स असतात स्पेशली आणि त्यामुळे ते डॉग्स आणखी चवताळतात, थोडं रागवतात आणि हं. त्यामुळे ते भुंकतात आणि काही डॉग्स हल्लाही करतात. बरोबर. तर तुम्हाला वाटतं का, की पॅरेंट्सचा रोल यामध्ये कुठेतरी खूप महत्वाचा आहे? पॅरेंट्सचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्यावर. कारण मला कुठेतरी जाऊन असं वाटतं ना, की आपण लहानपणापासून मुलांना कसं मोठं करतो, एक्झॅक्टली. ते आपल्याला बघतात. आपण कसं बिहेव्ह करतो. कारण माझ्याबरोबर एक इन्सिडेंट झालेला. आता 2-3 वर्ष झाली मी जिथे राहते तिकडे. मी रात्री असं माझ्या डॉग्सला बाहेर घेऊन जात होती, तर एक मुलगा दगड घेऊन मांजरीला मारत होता. तर मी ओरडली त्याला, की "का रे मारतोय त्याला?" तर तो मला घाबरून पळाला. मग त्याची आई आली माझ्याशी भांडायला, की "तुम्ही माझ्या मुलाला का रागवलं? हं. ती मांजर येऊन आमच्या घरी दूध पिते." मी म्हटलं, "तुम्ही राहता कोणत्या फ्लोअरला?" "3rd फ्लोअरला." मी म्हटलं, "ग्राउंड फ्लोअरमध्ये तुम्ही मांजरीला दगड मारताय. मांजरीला कसं कळणार आहे 3rd फ्लोअरमध्ये जाऊन मला दूध नाही प्यायचंय?" राइट. बरोबर. डझंट मेक लॉजिक. आता त्या मुलांनी काय शिकलंय ह्यांनी? मारा. मारायचं. हो. मग ह्याला शिकवलं कोणी? आईने. आईने. आई जेव्हा चूक करतो, जेव्हा मुलं चूक करतात, आपण जर शाळेत जाऊन भांडून आला मुलगा, तर आपण रागवतो. हो. जेव्हा प्राणीवर हात उचलून येतात किंवा त्यांना हानी करून येतात, तेव्हा पॅरेंट्स का घरी आल्यावर रागवत नाही? बरोबर. 100 पैकी मी सांगेन, की अल्मोस्ट 5 to 6% पॅरेंट्स असतील, जे खरंच रागवतात. हं. बाकी एक तर मुलं पण सांगत नाही. स्कूल आणि पॅरेंट्स जबाबदारी उचलली. जबाबदारी उचलायला पाहिजे. मीन्स नक्की. ते जे प्रेम आहे ना, लहानपणापासूनच वाढायला पाहिजे. हो. माझं हे नाहीये, की कुत्र्यांना, मांजरींना हग करा, खेळा, त्यांना हे करा. त्यांना जगू द्या. हं. त्यांना मारू नका, त्यांना हर्ट करू नका. जसं आहे त्यांना जगू द्या ना. नक्कीच. ते पण आपल्याला काही हे करत नाही. आणखीन एक विचारायचं होतं म्हणजे प्राण्यांबद्दलचे खूप सगळे कायदे आहेत. पण लोकांना त्यांची माहिती फार कमी असते आणि त्यामुळे जर का काही एखादी गोष्ट घडली प्राण्यांबद्दल आणि कोणीतरी तक्रार द्यायला पोलिसात गेलं, तर पोलिसांचं ठरलेलं उत्तर असतं, की एवढंच आहे तर तुम्ही स्वतःच्या घरी न्या. स्ट्रे डॉग्स असतील, मांजरी असतील किंवा गाय, बैल जे काही भटकलेले प्राणी असतात, रस्त्यांवर राहणारे प्राणी असतात त्यांच्याबद्दल. किंवा मग
फार लाईटली ती तक्रार घेतली जाते. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? अशा वेळी एका सामान्य माणसाने काय केलं पाहिजे? नाही, माझं हे आहे, पोलीस खूप लाईटली घेतात, कारण त्यांच्याकडे आपल्याला हे समजायला पाहिजे की ह्युमन्स एवढे इम्पॉर्टंट समजल्या जातात ना, की प्राण्यांचे विषय हेच करत नाही. ते लगेच काय म्हणतात की आम्हाला काय तेच काम आहे का तुमच्या हो, हो. कुत्र्याचे मागे Exactly. पडायला. त्याच्यात आपल्याला जिद्द करायला लागेल, आपल्याला तिकडे ठाम राहावं लागेल. नाही, आमचं प्रॉब्लेम आहे, तुम्ही आम्हाला हे करा. आणि त्यानंतर आता PFAनी एक रॅपिड ऍक्शन ऍप उघडलेला आहे. ओके. खूप ऍप्स आहेत किंवा खूप प्रोफाईल्स आहेत जिथे तुम्ही मेनका गांधींना ती पर्सनली कॉल्स करतात. ओके. वाह! किंवा प्रत्येक सिटीमध्ये जसं इकडे पुण्याला पण भरपूर आहेत, NGOs आहेत, त्यांना अप्रोच करा जर तुम्हाला हेल्प नाही मिळत असेल. ऍक्टिव्हिस्ट लोकांना अप्रोच करा, कारण खूप ऍक्टिव्हिस्ट आहेत जे ऍक्टिव्ह आहेत आता आणि खूप ऍक्टिव्हली हेल्प पण करतात Right. लगेच. शरण्याजी, अनेक वेळा अनेक घरांमध्ये असं बघितलं गेलंय, की प्राणी तर आवडतात, पण त्याची जबाबदारी पेलवत नाही. घरामध्ये अनेक लहान मुलं आहेत, त्यामुळे त्यांच्या खेळण्यासाठी म्हणून पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा किंवा मांजर आणलं जातं. पण मग त्याची स्वच्छ करणं किंवा त्या प्राण्याची स्वच्छता करणं किंवा त्याच्या आरोग्याच्या गोष्टी सांभाळणं, या सगळ्या गोष्टी शक्य होत नाही अनेक जणांना नोकरी किंवा व्यवसायामुळे, जे काही त्यांचे पर्सनल इश्यूज असतील त्यामुळे. पण मग अशा वेळी काय करतात, प्राणी तो मोठा झाला पाळीव प्राणी, की त्यांना हायवेवर किंवा शेतात सोडून दिलं जातं. तर अशांनी काय करावं? या सिच्युएशन्सला कसं हँडल केलं पाहिजे? आणि तुम्ही लोकांना याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं ना, की आपल्याला हे कळायला पाहिजे, ते पण एक जीव आहे. हो. त्याचं आणि आपलं वेगळं काहीच नाहीये. हो. फीलिंग्स असेल, हर्ट असेल, रिॲक्शन्स असेल, भूक असेल, सगळं आपल्यासारखंच आहे. आपलं फरक फक्त एवढं आहे, आपल्याकडे जीभ आहे बोलायला, त्यांच्याकडे जीभ नाहीये बोलण्यासाठी. राईट. बाकी एव्हरीथिंग इज द सेम. तर जर तुमची कॅपॅसिटी नाही आहे अडॉप्ट करून त्याला एक फॅमिली मेंबर सारखं ठेवायची, मग नका त्याचं आयुष्य खराब करू. कारण जर तुम्ही एक डॉग किंवा मांजर जर अडॉप्ट करताय, तर यू हॅव टू अंडरस्टँड की इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द नेक्स्ट 16 इयर्स मिनिमम. जर तुम्हाला असं वाटतंय की, आणि खूप लोक येतात त्याच्या कोविडच्या टायमाला, खूप अडॉप्ट केले लोकांनी, पण कोविड संपलं, ओपन केला, हमने कोविड के टाइम पे लाया था. तर तुम्हाला तेव्हा माहित नव्हता की कोविड आयुष्यभर राहणार होता तुमच्या. ते चुकीचं आहे. आपण ते प्राणीवर अत्याचार करतोय. आपण आपलं घरातलं बाळ किंवा आपले आई वडील किंवा कोणी पण आपले मोठे झाल्यावर सोडत नाही ना. मग ह्यांना का सोडतो? कारण फक्त ते कंप्लेन करत नाही म्हणून. म्हणून मी नेहमी मला जे पण कंप्लेन येतात किंवा अडॉप्शनसाठी येतात, मी त्यांना फक्त एकच विचारते की तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना ते त्रास देतात, हे करतात म्हणून सोडाल का? नाही. आई वडिलांना सोडलंय का तुम्ही? नाही. मग ह्यांना का सोडताय? कारण आई वडील आपल्या मुलांना, भरपूर जग आहे, त्यांना भरपूर काही ऑप्शन्स आहेत. प्राण्यांसाठी आपणच त्यांचं जग आहे. आपण त्यांना अडॉप्ट केल्यावर त्यांना आपल्याशिवाय काहीच माहित नाही. बरोबर. इतके वर्ष तुम्ही प्राण्यांसाठी काम केलेलं आहे. निसर्गाच्या सगळ्यात जवळ जाण्याचा एक खूप सुंदर मार्ग आहे प्राण्यांच्या मध्ये काम करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी खेळणं, त्यांची निगा राखणं खरं तर. तुम्हाला काय शिकता आलं या सगळ्या 21 वर्षांमध्ये, की कधी विसरणार नाही किंवा रोजच्या सवयीचा भाग झालेला आहे? बदल मी ना एक सांगू का, खरंच मी प्राण्यांकडनं ना पेशन्स आणि फॉरगिव्ह खूप शिकलीये. कारण प्राणी आता खूप केसेस आहेत. तुझ्या घरातलं डॉग असेल, आज आपण एक फटके मारलं, 10 मिनिटं लागत नाही, आपल्या समोर परत शेपूट हलवत येतात. हो, बरोबर. त्यांना आपण कसं इगो मनात ठेवून बसतो, राग देऊन बसतो, त्यांना ते समजतच नाही. आणि पेशन्स म्हणजे मी त्यांच्याकडनं पेशन्स खूप शिकलीये. मला आता काही फरक पडत नाही. तुम्ही मला सांगा 10 तास वाट बघायचं, मी एकदम शांततेत वाट बघेल. कारण मला आता पेशन्स एवढं आलाय ना, आणि ह्यांच्यामुळे, कारण ह्यांचं ट्रीटमेंट्स आहेत, ह्यांचं जे ग्रोथ आहे, ते काही फटफट होत नाही. खूप टाइम लागतं आणि आम्हाला पण पेशन्स ठेवावं लागतं त्यांच्याबरोबर. भारतामध्ये प्राण्यांच्या सुरक्षेबद्दल खूप सगळ्या गोष्टींचा अभाव आहे. तर तुम्हाला सगळ्यात मोठी समस्या काय वाटते, की यामुळे प्राण्यांच्या सुरक्षिततेमध्ये कॉम्प्रोमाईज होतं किंवा कुठेतरी यावर काम केलं गेलं पाहिजे? प्राण्यांना आपली गरज नाही. हं. प्राण्यांना माणसांची पण गरज नाही. हं. माणसांना प्राण्याची गरज आहे. कोविडच्या टायमाला आपण सगळं आत होतो. हो.
प्राणी सगळे बाहेर होते. काय झालं होतं? अख्खं जग सुंदर झालं हो. होतं. मग त्यांनी आपल्याला कळायला पाहिजे, माणसाला जे ते एक ॲटिट्यूड किंवा इगो आहे ना, की आम्ही सगळं आहे, आम्ही सर्वस्व आहे. नाही, आपली काहीच गरज नाहीये. मग मी सांगते, की प्राण्यांना आपली काहीच गरज नाहीये. आपल्याला त्यांची गरज आहे. मग माणूस हेल्प काय करणार त्यांना? माणूसच त्यांचं खाणं-पिणं थांबवतो किंवा रोग ठेवतो, हे करतो. नाहीतर ते आपलं सगळं शोधून घेतात. मग माणसांनी त्यांना करायला एकच करायचंय, की तुम्ही त्याला जगू द्या. हो. गिव्ह देम दॅट ॲक्सेस. आता तुमच्या दुकानासमोर झोपलाय, शांततेत झोपलाय ना, झोपू द्या ना. जसं क्लायमेट चेंजेस होतात, आपल्याला त्रास होतो, त्यांना पण त्रास होतो. माणसांनी एवढंच करा, लिव्ह अँड लेट लिव्ह. दे हॅव टू अंडरस्टँड की हे आपण जर नसलो ना, तर काहीच फरक पडणार नाही. आपले एवढे प्राण्यांमधलं एक प्राणी गायब झाला ना, तर आपल्या इकोसिस्टम मध्ये खूप फरक पडेल. नक्कीच. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न शरण्याजी, की ॲनिमल वेलफेअरसाठी भारतामध्ये कशाप्रकारे काम केलं गेलं पाहिजे? कोणत्या कामाची अजून भर पडली पाहिजे, गरज आहे असं तुम्हाला वाटतं? गरज खूप आहे आणखी काम करायची, आणखी शेल्टर होम्सची, आणखी ॲनिमल हॉस्पिटलची आणि लीगॅलिटीज स्ट्रॉंग बनवायची खूप एक्झॅक्टली. गरज आहे. हो. गरज कमी कधीच पडणार नाही. जसं माणसांचं एक केस वाढत चाललंय ना, जेव्हा माणसांचे 1 वाढतात ना, प्राण्यांवर अत्याचारचे 10 वाढतात. हो. तर आपल्याला खूप गरज आहे आणि मला असं वाटतं, की ॲनिमल वेलफेअर किंवा ॲनिमल क्रुएल्टी किंवा ॲनिमल सेफ्टीला जे आपण एकदम 4th किंवा 5th ह्याच्यात ठेवतो ना, की नेग्लिजिबल आहे, ते चालून जाईल. ते नाही करायला पाहिजे, की जेव्हा आपण आपल्या प्राणींना व्यवस्थित ठेवू ना, तेव्हाच आपलं सगळं सिस्टम व्यवस्थित होणार आहे. राइट. कारण जेव्हा आपण त्यांच्या कंट्रोल आणणार आहे, त्यांच्या लाईफमध्ये त्यांना आहे, तेवढंच इकोसिस्टम आपलं बरोबर होणार आहे. नक्कीच. अनेक सोसायट्यांमध्ये सुद्धा असे प्रकार घडलेले आहेत, की मोठ्या-मोठ्या सोसायटीज आपण उभ्या तर केल्या. म्हणजे सिमेंटची जंगलं आपण ज्याला सर्रास म्हणतो. पण त्या सोसायटीजमध्ये खाली मग खेळतात मुलं वगैरे, मुली खेळतात आणि मग त्यामुळे काय होतं, की आमची खेळायची जागा आहे. तिथे जर का भटके कुत्रे असतील किंवा मांजरी वगैरे असतील, तर त्यांच्यामुळे आमच्या मुलांना खेळता येत नाही वगैरे अशा बऱ्याच गोष्टी, घटना घडतात. तर जसं तुम्ही म्हणालात, की आपल्याला काही करायची गरज नाहीये, त्यांना त्यांचं जगू द्या आणि आपण आपलं जगा. पण तरीसुद्धा अशा गोष्टी आहेत, की ज्यामुळे प्राणी चवताळलेला असेल, डॉग चवताळलेला असेल, तर अशा वेळी त्या सोसायटीने किंवा तिथल्या आजूबाजूला राहणाऱ्या सामान्य माणसांनी काय स्टेप्स घेतल्या पाहिजे त्या प्राण्याला हार्म न करता? हे बघा, आता आय एम ॲक्टिव्हली वर्किंग ऑन अ केस लाईक दॅट राईट नाऊ. तर आमच्याकडे एक बिल्डिंग आहे विच हॅज ऑलमोस्ट 500 फ्लॅट्स. त्याच्यातले खूप लोक आहेत हू लाईक्स डॉग्स आणि जास्त डॉग्स पण नाहीये, 3 ते 4 आहे. माझ्याकडे जर 10 व्हिडिओज आहे किंवा फोटोग्राफ्स आहे ऑफ स्मॉल डॉग बाईट्स, नेल्स. ते लोकांनी जे डॉग लव्हर्सनी कमीत कमी 50 व्हिडिओ पाठवले फोटोज, की जिथे तेच मुलं ज्यांचे पॅरेंट्स आवाज करताय की नको सांगतायत, तेच मुलं डॉग्स बरोबर खेळताय. ते डॉग्स को एक्झिस्ट करताय. तर हे प्रत्येक बिल्डिंग जेव्हा असं सुप्रीम कोर्टचे पण जसं ऑर्डर झालाय, प्रत्येक बिल्डिंग किंवा प्रत्येक लोकॅलिटी किंवा प्रत्येक सिटीमध्ये एक डॉग फीडिंग, एव्हरी लोकॅलिटी शुड हॅव डॉग फीडिंग एरियाज. म्हणजे काय होतं ना, डॉग्सला फूड इझिली मिळत नाही. जर आपलं एक कॉलनी आहे, आपली एक लोकॅलिटी आहे, आपल्याकडे 4 डॉग्स आहेत, ते लोकॅलिटी वाल्यांनी ते डॉग्सची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, न्यूटर करा, वॅक्सिनेट करा, ते सेफ राहतील. तुम्हाला आपल्याला जास्तीत जास्त भीती काय असते, डॉगनी आपल्याला बाईट केला, डॉगला इन्फेक्शन झाला तर त्यांना आम्हाला होईल, आमच्या मुलांना काय, तेच भीती असते ना. आपण त्या डॉगला सेफ करू. अँटी रेबीज त्याला दिला, जर त्याला समजलं की इकडे आम्हाला हार्म नाहीये, तो कशाला तुम्हाला चावणार आहे? फूड मिळतंय. आता आपल्या शेल्टरला इतके डॉग्स येतात, पहिल्या 2 दिवस आम्हाला हात लावू देत नाही. 5व्या दिवसापासून जेव्हा त्यांना कळतं की हे लोक आम्हाला हर्ट करणार नाही, आम्हाला काहीच करू देत नाही, आम्हाला काहीच करत नाही ते. मग मला असं म्हणणं आहे, प्रत्येक कॉलनीनी फीडिंग झोन्स ठेवायला पाहिजे. त्यांच्या एरियातला डॉग्स पॉइंट आउट करा. जे डॉग्स आहेत त्यांना न्यूटर करा, वॅक्सिनेट करा. आणि वॅक्सिनेट आणि केल्यावर मी पहिले पण मेन्शन केलं, ते शांत भरपूर होतात. कारण ते थोडंसं वेट गेन होतं, त्यांना कंटाळा येतं इकडे तिकडे धावायला. वॅक्सिनेट करा आणि त्यांना त्यांचं जिथे फीड करतोय ना, ते डॉग्स तिकडनं जास्त लांब येत नाही. एकच फीडिंग झोन ठेवा आणि असं जागी ठेवा ना जिथे मुलं खेळत नाही. आणि जेव्हा तुमच्या मुलांना जर आवड आहे तर त्या बाजूलाच घेऊन जाऊन खेळा ना. अँड सी टू इट की यू डोंट लेट द किड्स प्ले वेन दे आर फीडिंग. बरोबर. टाइम असतं.
आणि प्रत्येक लोकांनी की असं नाही की प्रत्येक बिल्डिंग वाल्यांनी प्रत्येक फ्लॅट वाल्यांनी आला एक टायमाला एक खायला दिलं. हम्म. 2 फीडिंग टाइम्स करा, फीडिंग झोन करा आणि लेट देम कोएक्झिस्ट, वॅक्सिनेट, न्यूटर करून माझं गॅरंटी आहे ते काहीच करणार नाही. आता तुम्हाला प्रदीर्घ अनुभव आहे प्राण्यांसाठी काम करण्याचा, तर तुमच्या मते सर्वसामान्य माणसाने रोजच्या त्याच्या आयुष्यामध्ये अशी कोणती छोटीशी गोष्ट केली पाहिजे प्राण्यांसाठी? काही टिप्स जर तुम्ही देऊ शकलात, की जर का एखादा प्राणी, स्ट्रे डॉग्स किंवा कॅट किंवा कोणताही प्राणी तुमच्या घराच्या आजूबाजूला बसतोय किंवा तुमच्या एरियामध्ये तुम्हाला जर का डिस्टर्ब होत असेल त्यांच्या कोणत्या गोष्टींमुळे, तर तुम्ही काय करायला पाहिजे? त्यांना दगड किंवा काडी न मारता, त्यांना हार्म न करता तुम्ही काय करायला पाहिजे बेसिक गोष्टी? जसं आता उन्हाळा पण खूप आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केलात, की जर का तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये त्या सोसायटीवाल्यांनी जर एक झोनच करून ठेवला, की ते तिथेच बसतील, तिथेच फीड होतील, तर ते दुसरीकडे जाणारच नाही. त्यांचं व्हॅक्सिनेशन वगैरे. तर एक सामान्य व्यक्तीला जर का असा प्रॉब्लेम होत असेल, तर ते महापालिकेकडे वगैरे कुठे जाऊ शकतात का वगैरे? तुमच्या अनुभवातून? महापालिकाकडे पण जाऊ शकतात, पण महापालिकाकडे शेल्टर होम्स नसतात किंवा महापालिकाकडे एकच अथॉरिटी असते की पिक अप द डॉग्स, न्यूटर देम, वॅक्सिनेट देम अँड ड्रॉप देम बॅक फ्रॉम वेअर दे हॅड बॉट इट. महापालिका कांट रिलोकेट डॉग्स, दे डोंट हॅव द अथॉरिटी टू डू दॅट. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, असं खूप शेल्टर होम्स आहेत नाशिकमध्ये पण आहे, इकडे पुण्याला पण भरपूर आहे किंवा ऍक्टिव्हिस्ट आहे. अप्रोच देम, डॉगचं बिहेवियर आणि ते सगळं बघून मग आपण डिसाईड करू की कसं काय. पण रिलोकेशन किंवा इकडे बसायलाच नाही पाहिजे, हे बघा, हेटनी जर तुम्ही सांगितलं की हेट करून की आम्हाला हा नकोय, खरंच तुम्हाला काही प्रॉब्लेम होतात. कारण खूप सोसायटीज मध्ये काय होतं, पुढे पुढे बंगले असतात. तर पुढचा माणूस डॉग लवर आहे, तो तिकडे खायला देतो त्याच्या बंगल्यासमोर, मग ते डॉग तिकडे बसतं, पण समोरच्या बंगलेवाल्याला आवडत नाही. पण ते डॉग्स हे पण प्रोटेक्ट करतील, ते पण प्रोटेक्ट करतील. मग तुझ्या घरी पण कोणी येत असतील तर ते भुंकतील, त्याच्या घरी कोणी येताना पण भुंकतील. सर, इट हॅज टू बी म्युच्युअल. आपण ह्युमन्स ह्याच्यात प्रॉब्लेम क्रिएट करतोय, प्राणी स्वतः आपल्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करत नाहीये. आपण ह्युमन बिहेवियरने आणि ह्युमन्स आपल्यासाठी स्वतःसाठी प्रॉब्लेम क्रिएट करतात त्यांना बिघडून. सो देर कॅन बी अ ह्युमन वे. तर तुम्हाला त्याचं बिहेवियर किंवा काय ऍक्च्युअल इश्यू आहे ते समजून मग आपल्याला त्याच्यात डील करावं लागेल. नक्कीच. थँक यू सो मच. तुम्ही इतकी सुंदर माहिती दिली. तुमचा Thank you 21 so वर्षांचा अनुभव बोलत होता खरं तर. तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? तुम्हाला यातून काही नवीन कळलेलं आहे का? नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अशाच छान विषयांसाठी, मुलाखतींसाठी फॉलो करत राहा नवराष्ट्रच्या YouTube चॅनलला. तसंच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, म्हणजे नवीन काही व्हिडिओ किंवा स्टोरीज किंवा इंटरव्ह्यूज आले तर तुम्हाला पॉपअप येईल. आणि Facebook किंवा Instagramवर तुम्ही हा इंटरव्ह्यू बघत असाल तर नक्की नवराष्ट्राच्या Facebook आणि Instagram चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.